आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, धनानी भूमौ पशवस्य गोष्टे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. असं आहे, आपल्या आयुष्यात आपण खूप धन कमावलं. मी नेहमी सांगत असतो की धीरूभाई अंबानी इतकं, पण असं आहे का हो? चला एक 10-5 लाख रुपये वर घेऊन जाऊ, एक चेक इंद्राला देऊ, एक चेक यमराजाला पण बरोबर घेऊन जाऊ, 1 रुपया सुद्धा आपण बरोबर नेऊ शकत नाही. चलो कोई बात नाही, एखादा फ्लॅटचा आपण बरोबर घेऊन जाऊ, एसी करून वर आपल्याला झोपायला कामाला येईल, तो सुद्धा आपल्याला नेता येत नाही. सगळ्या प्रकारच्या गाड्या घोड्या ह्या पार्किंग मध्येच राहतात. अहो इतकं कशाला? नवरा सुद्धा बायकोबरोबर जात नाही किंवा बायको सुद्धा नवऱ्याबरोबर जात नाही. बाकीच्या ट्रिपला मॅडम मागे लागतात, त्या ट्रिपला बरोबर कोणीही येत नाही. आपल्या जवळची लोक जास्तीत जास्त त्या भूमीपर्यंत येतात, म्हणतात थोडं पक्क बांधा. जना स्मशाने देहाश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपण जे सत्कर्म केलं, आपण जे चांगलं कर्म केलं, तेवढ्या जीबीचं कार्ड आपल्या बरोबर येतं बरं का. बाकी काही आपल्या बरोबर येत नाही. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक सत्कर्म करावं आणि प्रयत्नपूर्वक वाईट कर्म टाळावं. आणि म्हणून जगी आला अशी माणूस म्हणून जाताना जा देव होऊनी तुझीच कीर्ती ठरविलं तुझला रावण वा श्रीराम. राम व्हायचं का रावण व्हायचं हे आपल्या हातात आहे. ज्याप्रमाणे आपण कर्म करू त्याप्रमाणे ते होत असतं. आणि म्हणून आयुष्यात आपल्या सत्कर्म योगे वय घाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे.